जे तू बोलशील ना ते होईल असे. मॅगी देऊ? मॅगी मॅगी खाते? चॉकलेट देऊ? कडक वाला नाही खाणार. चॉकलेट 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 देऊ? संपलं आता, संपलं. शंप शंप संपलं आता. शंप नाही 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 याच्यात नाही. अय पोरी नाहीये. अय पोरी काय पाहिजे तुला? कुठे जायचंय? नाही नाही. काय पाहिजे तुला? काय पाहिजे तुला? काय करून देऊ? काय करायचं? काय हे काय करू? काय करू? घे. काय करू? काय करू सांग? हे बघ, हे घे, डिप करून दे. हे घे, हे घे, हे घे. बघ हात काढ. घे. नाही. सगळा रस करशील का त्याचा? एक नंबरची गणवेस काढलं बघ. गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग आज्या. तेव्हा आम्ही आहे नाशिकमध्ये. आम्हाला खूप उशीर झाला घ्यायला. किती पाऊण वाजला यायला आपल्याला, आहे की नाही? आहे की नाही? आहे की नाही? आहे की नाही का गुंडी? गुंडू नाम आहे तू? गुंडू. हे बघ, असं कर. हे बघ, हे बघ. माहीत आपल्या आद्या चला. तर काय आज थोडा वेळ थांबायचं इकडे आणि मग नंतर आपण जाणार आहे मुंबईला, आहे की नाही? नाही 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 ग. काय आज काय चालू झाली का आता? रोज असते? किती वाजता? तर मंडळी, आपण आहे आता BPS स्वामीनारायण मंदिर नाशिकच्या इथे आहे आणि खूप दिवसापासून जायचं होतं या मंदिरात. म्हटलं चला आज जाऊया. आता 8 वाजलेले आहेत आणि साधारण तरी हे 8:45 वाजता बंद होतं असं मी इथे वाचले त्यांची पाटी. तर जाऊया आतमध्ये आणि बघूया. खूप ऐकलं या मंदिराबद्दल. तर आम्ही सगळे जातो. मी आहे, श्वेता आहे, मायरा आहे, मयूर आहे, साक्षी, चंचल, काजल, गणू हे सगळे आहेत. आपण आता जाऊया आतमध्ये. येस, बघा मी मगाशी म्हटलं होतं ना, तर मंदिराचं दर्शनाचं टायमिंग आहे सकाळी 7 ते दुपारी 12 आणि संध्याकाळी 4 ते 8:45 वाजेपर्यंत आहे. आपण जाऊ आतमध्ये. चला, कुठून एंट्री आहे? हां, तर हे आहे मंदिर आणि ही आहेत मंडळी. गुड मॉर्निंग सॉरी, गुड इव्हनिंग. चला मंडळी, सो खूप टाइमापासून यायचं होतं आपल्याला, की नाही? येस, चला आज जाऊया आतमध्ये.
पण हे काय आहे, सिमेंट आहे की फायबर आहे काय? नाही का स्टोन आहे का? मार्बलचा स्टोन आहे ना हा. हा आहे का? हे रेकॉर्ड करून ठेवतो रे. चपला कुठे ठेवल्या? खांब कुठल्या मागे ठेवून दे चप्पल इथे काढून. हो 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 वा 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 वा. भैया आतमध्ये एवढा मोठा असं वाटत नाही ना, है ना? आणि ते बिल्डिंगच्या ह्याच्यात असल्यामुळे ते लक्षात नाहीये. आजूबाजूला बिल्डिंग आहे वाटतं का? हा मम्मी ते पण नाही आले. म्हणून काचेने पॅक करून घेतलेले. हा का? खरंच छान आहे. काच लावलेली आहे. पडेल ना ते. बरोबर बरोबर. साचा होता म्हणजे त्यांनी एक ब्लॉक आणले आणि पझल सारखं जॉईन केलंय मंदिर इथे. हे का? हे सगळं इथे नाही बनवलं. अच्छा. मगाशी पण सेकंड फ्लोअर हे खाली आहे, फर्स्ट फ्लोअर वरती आहे. आणि हे पण त्यांचे प्रमुख स्वामी आहेत. वा वा. शांत प्रसन्न एकदम. हा शांत आहे, प्रसन्न एकदम. मंडळी नमस्कार नमस्कार नमस्कार. गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग. तर चाळीसगाव वेडिंग सिरीजचा हा शेवटचा भाग आहे. आणि तसं तुम्हाला माहिती आहे की प्रश्नाची जी उत्तरं आहेत, कमेंट्समध्ये जी प्रश्न येतात त्याची उत्तरं आपण देतो. तर ते आपण देणार आहे. आणि चाळीसगावच्या कालच्या ब्लॉगमध्ये बघितलं, आम्ही नाशिकमध्ये आलो होतो. उशीर झाला, 12:30-1 वाजले होते आपल्याला. आणि तिथे राहिलो होतो आम्ही. त्याच्यानंतर आम्ही ते स्वामीनारायण मंदिर आहे तिथे गेलो होतो. खूप दिवसापासून जायचं होतं आम्हाला. सो फायनली तिथं तो योग आला, ते गेलो. आणि नंतर मग आम्ही घरी आलो. घरी आल्यानंतर नेक्स्ट डे मंडेला मायराचा एक कार्यक्रम होता. ओ केक्स मध्ये तिला बोलवलं गेलं होतं. तुम्हाला माहिती आहे की ओ केक्सचं आपलं असोसिएशन खूप जुनं आहे. तर त्यांची सेकंड अॅनिव्हर्सरी होती एका आउटलेटची, तिथे आपण गेलो होतो. तर त्याचे व्हिज्युअल्स तुम्हाला या व्हिडिओच्या एंडमध्ये नंतर बघायला मिळतीलच. तर आता आपण प्रश्नांची उत्तरं देण्यामध्ये आपण पुढे चालू करूया. तर काय प्रश्न आपण बरेचसे काढले होते, खूप कमेंट होत्या. त्यातलं सगळ्यात पहिलं घेऊया की आउटफिट. त्याच्यावरती सगळ्यांच्या खूप
छान कमेंट होत्या की तुम्ही खूप छान दिसतायत. इव्हन आमचे रील्स पण खूप हो, छान खूप छान गेलेत, सगळ्यांना खूप आवडले, खूप आवडले. म्हणजे इव्हन श्वेताला वाटतं काल फोनही आला होता पूर्वा मॅडमचा की खूप फोन येत आहेत त्यांना. आणि येस, एक्सपेरिमेंट जे ब्रेन स्टॉर्मिंग श्वेता करत होती काही दिवसांपासून ते म्हणजे लोकांनाही आवडलंय. म्हणजे मी थोडं जरा विचार करत होतो, म्हटलं हे कसं वाटेल. थोडं मला पण आलेलं, कारण माझ्या डोक्यामध्ये लेहंगा ही कन्सेप्ट नव्हती. मी थोडस ह्याच टाईप मध्ये पण थोडं वेगळं, पण पूर्वाताई बोलल्या की नाही छान दिसेल, छान दिसेल. त्यांनी मला कन्व्हिन्स केलं लेहंगा घालण्यासाठी, मग मी ते कन्व्हिन्स झाली. बरं, एक कमेंट मी वाचली की तिथे तुम्ही विचारलं की ही साडी कशी घातली ती. ऍक्च्युली साडी नाहीये माझ्या मते, हे काय ते तो लेहंगा आहे आणि ते दुपट्टा आहे. आणि जसं हळदीचं तुम्ही बघितलं असेल, मायराचं एक जरा धोती पॅटर्न मध्ये येल्लो कलरचा ड्रेस होता आणि माझी रेड आणि येल्लो साडी होती. येस, दोन्ही पण फोटो आपण एक आहेत ना इथे लावूया लेफ्ट साइडला इथे, की तुम्हाला कळेल की मायराचं हळदीचा येल्लो ड्रेस आणि तिची साडी, तो तुम्ही जो बघताय तर ते सगळे होते ईशा क्रिएशन मधून. तुम्ही बघितलंच होतं लग्नाच्या आधी आम्ही तिकडे गेलेलो. आणि गौरवचा जो येल्लो कुर्ता होता तो आम्ही घेतला होता ठाण्यातनं निमंत्रण मधून. आणि त्याच्यानंतर मग लग्नाचे ज्वेलरी त्याच्यात मेन गोष्ट सो ती सगळी ज्वेलरी होती आपली ज्वेल्स ऑफ मायराची. आणि मला अजून एक गोष्ट सांगायची की गेले काही दिवस कदाचित तुम्हाला पटकन रिप्लाय येत नसेल, तर आपल्याकडे थोडा स्टाफचा प्रॉब्लेम झालाय. पण बिकॉज तेजस्विनी नाहीये, त्याच्यानंतर आम्ही काही जे इंटरव्ह्यूज घेतोय तर तिथे आम्हाला जसं पाहिजे तसं आम्हाला कोणी व्यक्ती भेटत नाहीये. दॅट इज द रिझन वी हॅव नॉट अपॉइंटेड. तर जसंच कोणी व्यवस्थित छान असं कोणी आम्हाला मिळेल तर. आणि तुमच्यापैकी पण कोणी असेल तर नक्कीच आम्हाला कॉन्टॅक्ट करा. येस येस, ज्वेल्स ऑफ मायराच्या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता तुमचं रेझ्युमे घेऊन. त्यामुळे त्याच्यावरती नंतर आपण बघूच कसं काय होतंय. पण तरीही त्यातनं ऑर्डर चालू आहे, रिप्लाय करतोय, ते सगळं इट इज टेकिंग सम टाइम, थोडा टाइम जातो, थोडा वेळ जातो. कारण खूप सारे मेसेजेस आले, कारण लग्नाच्या ज्या काही ज्वेलरी होत्या ते सगळ्यांना खूप आवडलंय. स्पेशली माझं ते मोतीचं जे होतं ना हळदीला मी घातलेलं ते सगळं. इनफॅक्ट काकूची पण, मम्मीची, सगळ्यांच्या ज्या ज्वेलरी होत्या त्या सगळ्या ज्वेल्स ऑफ मायराच्या होत्या. यशस्वीनी पण जी घातली होती ती पण ज्वेल्स ऑफ मायरा. सगळ्यांचा एक फोटो पण आपण इथे. ही सगळी जी काही ज्वेलरी ही ज्वेल्स ऑफ मायराची कडनं होती. देन देर इज मेकअप. मेकअप जसं की तुम्हाला माहितीये, निकिता जी मायराच्या 6th बर्थडेला जिने आमचा मेकअप केला होता. इव्हन नाशिकच्याही 1-2 फंक्शनला तिने आमचा मेकअप केला होता. आणि मला तिचा मेकअप प्रचंड आवडतो. मला सगळ्यात जास्त तिचं जे काय आवडते, ती खूप फास्ट काम करते, मला ती खूप आवडते. तर मी तिला फोन केला, निकिता येतेस का? ती बोलली हो ताई येते. म्हटलं चल, म्हणून मग आम्ही निकिताला घेऊन गेलेलो आणि तिने आमचा खूप छान मेकअप केला आणि आमच्या सगळ्यांचाच. सो निकिताचं पण इंस्टाग्राम पेज आहे. आता लग्न सराई चालू आहे, तर तुम्ही तिला कॉन्टॅक्ट करू शकता. नंतर नेक्स्ट डे लग्न होतं. लग्नाचे पण जे कॉस्ट्युम्स, जे ट्रायो होतं, म्हणजे तिघांचे पण सेम कॉस्ट्युम्स होते आमचे एकाच ह्याच्यामध्ये. तर ते पण ईशा क्रिएशन्स मधनं होते. खूप छान. म्हणजे एकंदरीत जेव्हा मी पहिल्यांदा ते ट्राय केलं ना, तर मला म्हटलं कसं वाटेल. बिकॉज म्हणजे मी जेव्हा पहिल्यांदा तुम्हाला बोलली तेव्हा तुम्ही असं थोडं हे होते की चांगलं वाटेल की नाही, किंवा कारण आम्हाला यावेळेस होतं की गौरवला जॅकेट नको, खूप वेळ जॅकेट झालंय, म्हणून काहीतरी नवीन ट्राय केलं. पण नेहमीप्रमाणे ते छानच झालं. आणि त्याच्यासाठी थँक्यू पूर्वाताई, थँक्यू ईशा क्रिएशन आणि ईशा क्रिएशनचा सगळा स्टाफ जो नेहमी आम्हाला खूप छान पद्धतीने दाखवतो. सो ते तिघं पण तिघांचेही आउटफिट आमची ईशा क्रिएशन मधून होते. ज्वेलरी आपली ज्वेल्स ऑफ मायराची आणि मेकअप निकिताने केला होता. अजून एक प्रश्न जो वारंवार येत होता तो म्हणजे बॉडीगार्ड. म्हणजे एकांनी ना कमेंट केली आहे, दादा तुमचा पुढचा ब्लॉग बहुतेक बॉडीगार्ड वरच असेल. मला एवढं हसायला, मी त्याच्यावर रिप्लाय पण केला. बॉडीगार्ड काय ना, ऍक्च्युली बघा मी एक सिम्पल सांगतो. दॅट इज नथिंग टू शो ऑफ किंवा काय ते, बट देर आर सम प्रॅक्टिकल रिझन्स बिहाइंड इट. म्हणजे हे आम्हाला कधी कळालं, तुम्हाला माहिती असेल आम्ही मागच्या वर्षी कोल्हापूरला गेलो होतो, तेव्हा हॉटेलच्या ओपनिंगला तिथे बाउन्सर्स होते. आणि तेव्हा आहे ना, तो जो अनुभव होता ना, म्हणजे क्राऊड मॅनेजमेंट असतं ना, क्राऊड कंट्रोल करणं, ते आम्ही तेव्हा बघितलं.
आणि ह्याच्या आधी पण एक इन्सिडेंट झाला, तो म्हणजे डहाणूला आपण गेलो होतो, बरोबर आहे. डहाणूचा एक कार्यक्रम होता, तिथे आम्ही गेलो होतो आणि लिटरली आम्ही जेव्हा त्यातनं बाहेर पडलो होतो आम्हाला एवढं मॉब केलं गेलं होतं. म्हणजे मॉब म्हणजे म्हणण्यापेक्षा लोकांना फोटो काढायचे होते, अरे छान आम्हाला भेटायचं, सगळ्यांना पाहिजे होते. आणि मला ते आम्हाला तिकडनं थोडं जरा काय म्हणतात निघणं खूप कठीण झालं. हा, मग त्यावेळेला मग तिकडे बाउन्सर्सनी मग आम्हाला थोडं गाईड केलं आणि आमच्या गाडीपर्यंत आम्हाला ते घेऊन आले. सो हे दोन जे इन्सिडेंट जेव्हा आम्ही बघितले ना तेव्हा आम्हाला कळालं की ना काय माया थोडी घाबरते. म्हणजे तिला असं पटकन धरलं, पटकन नाही, खूप जण एकत्र आले ना. आता काय होतं, लग्नामध्ये 1000-1500 लोक असतात, तर नाही म्हटलं तरी 100-150 लोकांना खूप एकत्र येतात. त्याच्यात त्यांचा दोष नाहीये, त्यांनी पहिल्यांदा तिला बघितलंय, त्यांना उत्सुकता आहे, सगळं मान्य आहे. पण एक साईडला असं होतं की ती लहानपण आहे, म्हणजे ती एवढी मोठी नाही की ती एवढा क्राऊड कंट्रोल करू शकते. आणि आम्ही पण नाही करू शकत. ती दाबले जाते, कधी हात खेचले जातो, असं ह्या सगळ्या गोष्टी तिच्या बाबतीत होतात आणि मग ती घाबरून जाते. आणि असं नको व्हायला की तिच्या मनात ती भीती निर्माण होईल आणि ती परत कुठल्या फंक्शनला जाणारच नाही. ती फ्रीली खेळली पाहिजे, राहिली पाहिजे, असा आमचा एक सिंपल मोटो होता. म्हणून ते जे 2 दिवस जे होते त्यावेळेला बाउन्सर्स आमच्या बरोबर होते एक, आणि ते पण असे काही बाउन्सर्स नव्हते, एक व्यक्ती दादा होतो आमच्या बरोबर मायराला, म्हणजे जेणेकरून ती थोडी तिला तिच्या स्पेसमध्ये राहता येईल, तिला जिथे कुठे खेळायचं आहे, तिला कुठे जायचं आहे काय. कारण लग्नामध्ये तुम्ही बघता लहान मुलं खेळत असतात, धांगडधिंगा करत असतात, स्टेजवरती जातात, तर हे तिलाही करायला मिळालं पाहिजे. आणि ते करत असताना कोणी तिला थांबवलं नाही पाहिजे, अगं थांब ग मला पटकन असं. ती चालते, लग्न असं ती पळत असेल तरी मग तिला प्रत्येक ठिकाणी खेचले जातं किंवा काय. मी परत एकदा सांगते, त्यात लोकांचा काही दोष नाही, प्रत्येक जण आपुलकीने आणि प्रेमापोटी. ती लहान आहे शेवटी, म्हणजे तुमच्या घरातील लहान मुलं असेल त्याला 1 वेळा 2 वेळा, पण जर 50-100 वेळा तीच गोष्ट झाली तर ते कुठेतरी थोडंसं घाबरतं. ती भीती बसू नये आणि तिला फ्रीली राहावं ह्या करीतच तो फक्त एक बाउन्सर होता. कारण तुम्ही बघितलं असेल, म्हणजे यातली खूप लोक आहे जे आम्हाला खूप ठिकाणी भेटली आहेत. आम्ही फिरायला जातो, मॉलला जातो, तिथे कधीही कोणी भेटलं, आम्ही कधीही कुणाला फोटो काढायला नाही बोलत नाही किंवा कुठेही आमच्या मागे कोणी सोबत नसतं. तेव्हा आम्ही एकटंच फिरत असतो, आम्ही बिल्डिंग मध्ये असतो, इकडे ते कुठेही. तर बरीच लोक असतील ज्यांनी आमच्यासोबत फोटोज काढले असतील मायरा सोबत, पण इथे खूप क्राऊड होता, खूप जास्ती. जेव्हा क्राऊड काय म्हणतात जास्ती असताना त्यावेळेला आम्हा दोघांना ते मॅनेज करणं शक्य नाही होत, आणि दॅट इज द रिझन एक बाउन्सर असणं गरजेचं आहे. म्हणजे हे मॅनेज होतच नाही. पण दुसरी गोष्ट अशी होती की आम्ही जर कुठल्या फंक्शनला गेलोय तर आम्हाला दोघांना कुणाशीच बोलायला मिळत नाही, आम्ही कुणाला भेटत नाही, काय, म्हणजे पूर्ण वेळ आमचा त्याच्या मायरामध्ये असतो की मायरा थांब इथे बस, इथे कोण तिला काय हे कसं आहे काय आहे असं, ह्याच्यामध्ये सगळा वेळ जातो. सो दॅट इज द रिझन. तीही तिचं खेळू शकते आणि आम्ही सगळ्यांसोबत, म्हणजे आता आपण नेहमी तर एका गावाला जात नाही, आपण खूप दिवसानंतर जातो, तर सगळ्यांना भेटायचं असतं. तर म्हणून आम्ही तो विचार केला की चल ठीक आहे, म्हणजे आपण पण एन्जॉय करू, ती तिची मजा पण करेल. तुम्ही लग्नाच्या शेवटी बघितलं असेल, ती खूप खेळली, कदाचित तेवढा व्हिडिओ पण नव्हता, ती एवढी खेळली असेल. आणि सगळ्या अर्धा पाऊण तास नक्कीच खेळत होती ती. आणि तेच आमचं आहे की तिला जे पाहिजे ते ती करू दे. हे तिला ह्याच्यामुळे हे करता येत नाही असं व्हायला नाही पाहिजे. तिला असं नको वाटायला की बाबा गर्दीत मम्मा मी नाही जात, मला भीती वाटते, हे कुठेही नाही झालं पाहिजे. आता ती कशी स्वतः पण एन्जॉय करते की ती कधी कोणाला नाही बोलत नाही, सगळ्यात पहिली गोष्ट. आणि त्यातलं कोणी जरी तिला कोणी विचारलं की नाही फोटो काढायचं का, तर येस तिने फोटो काढलेले आहेत, सगळ्यांबरोबर काढले आहेत. हळदीच्या दिवशी तर एकूण एक लोकांबरोबर तिने फोटो काढले. आणि काही लोकांना जर फोटो काढायला नाही मिळाले असेल तर त्याच्यासाठी आम्ही सॉरी म्हणतोय, बिकॉज इट इज नॉट दॅट पॉसिबल. बट डेफिनेटली पुन्हा कधीतरी बरीच लोक घरी येत होते, आपण जिकडे थांबलो होतो, खूप लहान मुलं तिथे येत होते, ते रेडी होऊन फोटो काढत होते. तेवढं म्हणजे ते ठीक आहे, मॅनेजेबल. पण हे रिझन होतं, बाकी काही रिझन नाहीये. तुम्ही तर्क लावू नका. म्हणजे एकांनी कमेंट केली आहे की ही काय लाजीरवाणी गोष्ट असं काहीतरी लिहिलंय ना. सगळी आपलीच माणसं आहे, डेफिनेटली आपलीच माणसं आहे. बट एक गोष्ट परत एकदा लक्षात घ्या, एक माणूस किंवा 10 माणसं आणि हजारांचा जेव्हा क्राऊड असतो ना, तर इट इज नॉट दॅट इझी टू मॅनेज ऑन आवर फ्रंट. सो ही गरज काळाची असते, त्या वेळेची असते, अँड दॅट इज द रिझन एक बाउन्सर आपल्या बरोबर असतो. बिकॉज मी परत एकदा सांगेल,
मायराला कधीही असं नाही वाटलं पाहिजे, भीती नाही गेली पाहिजे त्या गर्दीची किंवा कायची. दॅट इज द रिझन ते आपल्या बरोबर असतात. तर हा एक काय म्हणतात मोठा प्रश्न म्हणजे सगळ्यांनी विचारला होता बऱ्याचदा, अरे बाउन्सर काय आहे. असं काही नाहीये, म्हणजे खूप म्हणजे मला त्या एका कमेंटचं सुचायला आलं की ही लाजीरवाणी गोष्ट आहे काहीतरी, सगळी आपलीच माणसं आहे. डेफिनेटली मग तुम्ही मुंबईत का नाही ठेवत एकाने असे. मुंबईत काय झालंय, जी फॅमिली आहे ती तेवढीच आहे, माहिती आहे, आणि त्यांनी खूप वेळा मायराला बघितलंय. आपण प्रत्येक वेळा तिथे जातो. आता चाळीसगाव ही खूप मोठी सिटी आहे आणि पहिल्यांदा आपण कार्यक्रमाला असं गेलो. इव्हन कोल्हापूरला पण, कोल्हापूर खूप मोठी सिटी जिथे आपण खूप वेळेस नाही गेलो, त्या लोकांनी पहिल्यांदा मायराला बघितलं. तर हा फरक पडतो, जिथे गरज आहे तिथेच आपण पण करतो, सगळीकडेच त्या गोष्टी नाही करत. येस. अजून काय प्रश्न आहे? आणि गौरव दादावरती तर खूपच कमेंट येतात. गौरव दादा खूप छान बोलतात, गौरव दादाचं ब्लॉगिंग छान आहे. बापरे बापरे बापरे. नाही पण हे खरंच आहे, अजून तेवढा कॉन्फिडन्स आमच्यात नाही जेवढा गौरवमध्ये. त्यांचं फील्ड पण तेच आहे, त्यामुळे म्हणजे ओव्हर पिरियड आम्ही शिकलोय असं काय. मी काय मला एक गोष्ट सांगायला आवडेल की गौरव दादा लॉकडाऊनच्या आधी सोशल मीडियावर झिरो एक्सपोजर होतं. म्हणजे कधी पोस्ट नाही. तुम्ही त्यांचं अकाउंट पण चेक कराल ना, लॉकडाऊनच्या आधी काही, म्हणजे ते पण मी आपली अॅनिव्हर्सरी, माझं बर्थडे काहीतरी पोस्ट करा असं करून ते नॉट दॅट मी नव्हतोच त्याच्यामध्ये कधी. आणि त्याच्यानंतर पण म्हणजे सोशल मीडियावरती मायराचं श्वेतांनी सांगितल्यानंतर मग मी थोडं ऍक्टिव्ह झालो. आणि पण ते फक्त ब्लॉगिंगच बघता, अजूनही ते तेवढं इंस्टाग्राम आणि ते सगळं तेवढा टाइम पण नाही मिळत त्यांना. येस. एडिटिंग. पण मला ती श्वेता आज पण तिने मला काहीतरी बोलली, तर त्याच्यावरती विचार करणार आहे मी. आणि कारण म्हणजे त्यांच्याकडे जे टॅलेंट आहे ना, की आता जी ओळखीची लोक आहे किंवा जी वर्षानुवर्ष त्यांची क्लायंट आहे, त्यांना माहिती आहे की गौरव काय आहे आणि काय करू शकतं किंवा काय देऊ शकतं, काय ऍडवाइस त्यांना मिळतं, आणि त्यांनी ते अनुभवलंय त्या गोष्टी. पण आता जे आपले लोक युट्यूब मधनं पण बरीच लोक मेसेजेस करतात. इव्हन आता नाशिकला आम्ही गेलो तेव्हा गौरव 2 जणांच्या घरी गेले होते, त्यांची अपॉइंटमेंट, त्यांच्या काही इन्व्हेस्टमेंट संदर्भात काही त्यांना पाहिजे होतं, तर तेव्हा मी गेलो होतो. आणि हे असंच आहे, म्हणजे लोक मला विचारतात आणि मला त्याची पब्लिसिटी करायला नाही आवडत की आपण काय करतो. पण बरेचदा असं होतं ना लोकांना की नाही आता आम्हाला खरंच सांगा, आम्हाला माहिती नाहीये काय करायचं. आणि दॅट इज द रिझन मग मी तुमचा एक ऑफिसचा नंबर आहे, मी बऱ्याचदा तुम्हाला सांगितलं असेल, तो मी मग लोकांना शेअर केला. मग त्यांना ज्यांना कोणालाही वाटत असेल फायनान्स संदर्भात काही त्यांना माहिती पाहिजे असेल तर त्यांनी नक्कीच त्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा. मला खूप वाटतं की त्यांच्याकडे खूप नॉलेज आहे त्या गोष्टीचं, तो ते सगळीकडे गेलं पाहिजे. मी त्यांना आजच दाखवते की आपण असं करूया, एक पेज करूया, कारण ऑलरेडी एवढा क्लायंट बेस आहे, ते सगळं सांभाळणं हे ते. म्हणलं ठीक आहे, पण करूया आपण. नाही, तिने आजच मला दाखवलं. आणि आज काय तिने मला आधी पण काही 2-3 वेळा दाखवलं होतं त्या गोष्टी. तर मी म्हटलं बघू, चला ट्राय करू, आणि कसं येतंय ते तुम्हाला कळेलच काय येते, है की नाही. येस. अजून काय प्रश्न? नाही, बाकी तर सगळं छानच बोलत होते, बाकी काही क्वेश्चन नव्हताच काही. येस. आणि लग्न तुम्हाला जसं आम्ही ग्लोअपमध्ये सांगितलंच, बापू मामाचं मुलीचं लग्न होतं, श्वेताचा मामा आहे. आणि म्हणजे बापू मामा प्रत्येकांच्या कुठलाही कार्यक्रम असेल, मग ते सुरगाणाला असेल, मुंबईला असेल, काही असेल, तो आवर्जून यायचे ते, है की नाही. जातो, सगळीकडे जातो मामा. त्यामुळे त्याच्यासाठी खूप लांबून लांबून लोक आली होती, खूप गर्दी होती आणि खूप छान सगळं काही झालं. त्यांनी संबंध तेवढी जोडली होती आणि म्हणजे खूप छान वाटलं. आणि आम्हाला पण मजा आली 2-3 दिवस. म्हणजे मामा बोलला की नाही काही पण करा, पण 2-3 दिवस आधी तुम्हाला यायचंय. म्हटलं येस बघू. आणि असे फ्रायडे सॅटर्डे संडे होता, सो वी कुड मॅनेज इट. तर मजा आली त्या लग्नाला पण. अजून एक लवकरच मायराची ट्रिप जाते, ती कुठे जाते काय जाते तुम्हाला लवकरात लवकर बघायला मिळेल. खूप इंटरेस्टिंग आहे, म्हणजे मला तर खूप इंटरेस्टिंग आहे. थोडीशी भीती पण आहे, पण ठीक आहे बघू. पण माहिती आहे लोकांना नाव माहिती आहे. हो. चला बघूया, विचारूया आपण प्रेक्षकांना की तुम्हाला माहिती आहे का मायराची ट्रिप कुठे चालली आहे. कमेंट करून नक्कीच आम्हाला सांगा मायराची ट्रिप कुठे चालली. आणि दुसरी गोष्ट मी तुम्हाला म्हटलं होतं की एप्रिलमध्ये पण एक लग्न आहे, ते थोडं वेगळं लग्न आहे. मी तुम्हाला ना ते एप्रिलच्या फर्स्ट वीक मध्ये नक्कीच सांगेल. ते दाखवूच आपण ना कुणाचं आहे, कोणाचं आहे, पण ज्यावेळेस तो येईल तेव्हा तर आपण म्हणजे मजा वेगळंच आहे काहीतरी, आहे की नाही.
ते लग्न एक मजा करण्यासारखं, एन्जॉय करण्यासारखं. माझ्या मामे भावाचं लग्न आहे, तर ते मुंबईमध्ये आहे. देन देर इज अजिंक्यचं लग्न आहे मे मध्ये. व्हेरी सून आम्ही तारीख पण डिक्लेअर करणार आहे त्याची, काय आहे ती. तर म्हणजे सगळं ते बोलणी चालू आहे, तर तारीख पण आम्हाला कळेलच. ते मे मध्ये ते लग्न आहे. सो असं काहीच बऱ्याचशा गोष्टी चालू आहेत आयुष्यात. आणि आता बघू पुढे काय काय होतं ते. आणि येस, श्वेतानी परत सांगितलेल्या गोष्टींवरती मी नक्कीच पॉझिटिव्हली विचार करेल. आणि म्हणजे मी आता पूजा करत होतो तेव्हा मी विचार केला की नाही, आपण पण काहीतरी असे पॉइंट्स नोट डाऊन करू आणि प्रेक्षकांपर्यंत आपण घेऊन येऊया गोष्टी, हे की नाही. येस. तर ह्याच्यानंतर तुम्ही ओकेक्समध्ये आम्ही गेलो होतो, तो व्हिडिओ तुम्ही पुढे कंटिन्यू करा, बघा तो. आणि 40 गाव वेडिंग सिरीज ही आपण इथे एंड करतो आहे. ओके, चलो पुढे कंटिन्यू करूया. त्यानंतर तिचा आता नवीनच भूमिका ती आपल्याला दिसणार आहे आणि ते रहस्य लवकरच उलगडणार आहे. आणि आपल्या अभिनयाने ती सगळ्या परत ठसा उमटवणार आहे. तर त्याच्यासाठी मी तिला शुभेच्छा देतो. तर अशा प्रकारे तिने सक्रिय राहून अभ्यास करून अशा प्रकारे तिने कार्य केलेलं आहे आणि कौतुकास्पद आहे. विलोभिनी असं तिचं सन्मान सोहळा आहे. तर त्यासाठी तुम्ही सगळे उपस्थित राहिलात, खरोखर म्हणजे वाखाणण्यासारखी गोष्ट आहे. तर अशा प्रकारे मी तिसाठी एकच वाक्य बोलेन, म्हणजे चारोळी बोलेन. हर रात को चांद का श्रृंगार नहीं मिलता, हर बात को दुलार नहीं मिलता. हर रात को चांद का श्रृंगार नहीं मिलता, हर बात को फूलों का दुलार नहीं मिलता. हमने भी दुनिया देखी है दोस्त, हर बार ओपनिंग के लिए नायरा जैसा स्टार नहीं मिलता, बाल कलाकार नहीं मिलता. हर बार ओपनिंग के लिए नायरा जैसा स्टार नहीं मिलता, बाल कलाकार नहीं मिलता. जोरदार टाळ्या वाजवून स्वागत करायचंय तिचं आणि मनोबल वाढवायचंय. खूप असं कार्य केलेलं आहे तिने आणि ही जवळजवळ 3 वर्षाची असताना तिने कार्य चालू केलं आणि आताही ती 7 वर्षाची आहे तरी अभ्यास करून हे सगळं करते. तर जोरदार टाळ्या व्हायला पाहिजे. तुझी मोठी फॅन आहे, सिरियल बघत असते. आणि आत्या